या ना येईन बाई, बसा. दीदी पाणी दे ग तुझ्या सासूला. या बसा. कसं काही येणं झालं येईन बाई. अहो येईन बाई, तुम्ही लग्न जमवताना काय म्हणाल्या होत्या की तुमच्या मुलीचा हात पाहिजे. मग मी हात दिला की. तुम्ही हाताचा विषय केला होता, मी हात दिला. तुम्ही असं थोडी विचारलं होतं दिमाग आहे का नाही. हाताचं बोलले तर मी हाताचंच सांगणार ना, हातच देणार ना. दिमागचा मेंदूचा आपला काही विषय नव्हता झाला. आणि तुम्ही माझ्या मुलीचं बोलताय, तिला मेंदू नाही, तिला डोकं नाही. तुमच्या पोराला कोणतं डोकं आहे हो? असं म्हणजे मी नावं नाही ठेवते. तुम्ही जसं बोलताय ना तसंच मी पण तुम्हाला सांगते. माझ्या मुलीमध्ये मेंदू नाही आहे, तुमच्या पोरामध्ये तरी कुठे आहे हो मेंदू? सारख्याला वारका आहे की जोडपं. मग तुम्हाला काय त्रास आहे? तुम्ही जेव्हा भेटायला येताना येईन बाई, तेव्हा तुम्ही काही ना काही माझ्या लेकीला नावच ठेवता. आणि ते काय मला आवडत नाही बरं का. नावं ठेवायचं ना तर स्वतःचं जरा मुलामध्ये पण बघायचं किती गुण आहेत. तुमच्या मुलामध्ये पण काही 36 गुण चांगले नाही आहे. 36मध्ये मला वाटतं एक पण गुण चांगला नाही आहे. तुम्हाला बोललं ना खरं की तुम्हाला रागच येतो. आता चहा तर घेऊन जावा ना. चहाला काय झालं, चहा घ्या की आता. दीदी चहा आण पटकन. येईनेला लय राग येतो बाई. म्हणजे मुलाबद्दल काही बोलायचंच नाही असं आहे तुमचं येईन बाई. असं कधी होतं का? दुसऱ्याच्या मुलीमध्ये चुका काढणार तर आपल्या मुलामध्ये पण कोणी ना कोणी चुका काढणार ना. आता माझ्या मुलीला बोलल्यावर मला राग येणारच ना. एवढी तर मी काही गरीब नाही की मला राग येणार नाही माझ्या मुलीला बोलल्यावर. कारण मला माहिती आहे माझी मुलगी कशी आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचा मुलगा कसा आहे. का बरं जात आहे? मुक्काम करा की आजचे दिवस. मुक्काम करून जावं ना बाई. लईच घाई येता बाई. एवढी घाई नका करत जाऊ ना येईन बाई. तुम्हाला बोललं ना की तुम्हाला राहवत नाही माहिती आहे मला. पण तुम्ही असं म्हणजे कधी येत नाही की मी भेटायला आली आहे, आज हसत खेळत काहीतरी वेगळे विषय बोलू. जेव्हा येतात तेव्हा मुलीचंच काही ना काही तुम्ही बोलता. आणि ते काय मला पटत नाही बाई. आता तुमचा मुलगा आमच्या इथं राहतो, म्हणजे तुमचा मुलगा म्हणजे माझा जावई. आता तुमचा मुलगा बोलला तरी तुम्हाला राग येतो, मग बोलायचं काय? आणि माझे जावई बोलले तरी तुम्हाला राग येईल. परत तुम्ही म्हणशाल आधी माझा मुलगा मग तुमचा जावई. नक्की बोलू काय मी? माझा जावई म्हणू का तुमचा मुलगा बोलू? बरं ठीक आहे. घाई झाली का तुम्हाला जायची? बरं चालेल, या मग परत. हो चालेल या. काय बाई या येईन बाईचं पण काही कळत नाही. लग्न ठरवताना म्हणे तुमच्या मुलीचा हात पाहिजे आणि आता आले मेंदूवर. मुलीला मेंदू आहे की नाही आहे. जसं यांच्या मुलाकडे एवढा मेंदू आहे. मेंदूवड्यामध्ये तरी मेंदू राहतो एवढा तर खाली यांच्या मुलाचा मेंदू. मुलगा लावतो आईला एकाचे 2 आणि आई लावते मुलाला एकाचे 2 आम्हाला टॉर्चर करायला. जाऊ दे बाई तिकडंच. खूप कठीण बाई आहे यांचं. बोलतात ना लेक आणि